आपण नेहमी सेवा करत असतो स्वामी समर्थ महाराजांची किंवा कोणत्याही देवांची, ज्या ज्या तुमचे इष्टदेव आहेत. आपला प्रयत्न असतो की देवापर्यंत आपली सेवा पोहोचावी आणि आपल्यावरती देवाची कृपा व्हावी किंवा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती झाली आहे का, हे आपण स्वतः कसं ओळखणार आहे की या देवांची सेवा, या स्वामींची सेवा मी केली आहे तर त्यांची कृपा माझ्यावर आता झाली आहे. बघा, प्रत्येक स्वामी भक्ताला असं वाटतं की आपल्याला स्वामी महाराजांची कृपा व्हावी, पण ती अगोदरच झाली आहे हे आपण कसं ओळखायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. जर आपल्यावरती स्वामी महाराजांचा किंवा आपल्या इष्टदेवतांची आपल्यावर कृपा झाली आहे असं तुम्हाला जर ओळखून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्या आयुष्यामध्ये काही बदल होत असतात. सडनली रातोरात आपण बदलत नाही किंवा आपला व्यवहार बदलत नाही, तर ते हळूहळू आपल्या स्वभावामध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये ते बदल आपल्याला हळूहळू जाणू लागतो. आणि आपल्याला त्या वतीनं आपल्याला कळायला पाहिजे किंवा आपण समजून घ्यायला पाहिजे की आपल्यासोबत हे घडत आहे, म्हणजे स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे किंवा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती झाली आहे. तर सर्वात पहिला पॉईंट आहे की भीती आपल्यामध्ये अजिबात राहत नाही. आपल्या मनामध्ये उद्या काय होणार आहे या गोष्टीची अजिबात भीती राहत नाही आणि आपला स्वामी महाराजांवरती अदृश्य अढळ असं प्रकारचा जे आहे ते विश्वास स्वामी महाराजावरती असतो. जेव्हा आपल्या मनामध्ये कोणीतरी माझ्यासोबत आहेत सतत असा हा विचार येत असतो की मी एकटी नाही आहे, परिस्थिती कशीही असो मी एकटी नाही आहे, माझ्यावरती काहीतरी एक देवांचा आशीर्वाद आहे, किंवा आपल्या मनामध्ये एक धाडस निर्माण होत असतो, आपली भीती पळून गेलेली असते, तेव्हा आपण समजू शकतो की स्वामी महाराजांचा आपल्यावरती उपकार आहे, त्यांचे स्वामी महाराजांचा आपल्यावरती कृपा आहे. संकटे किती पण आली तर आपण अढळ असायला पाहिजे. आपलं मन विचलितच होत नाही आहे, आपण नेहमी शांत असतो. आणि जसं श्रीकृष्ण सतत स्माईल करत असतात त्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये कितीही गोंधळ असू द्या, कितीही उलाढाल होऊ द्या, पण आपलं मन शांत असतं आणि नेहमी आपलं चेहरा जे आहे ते प्रसन्नचित्त असतं किंवा आपलं मन प्रसन्न असतो. नेहमी आपण फक्त प्रयत्न करत असतो, स्वामी बघून घेतील. आपण भरपूरदा म्हणतो ना की नाही जाऊ द्या, पाहून घेतील, स्वामी महाराज पाहून घेतील. म्हणजे हा एक विश्वास आहे आपला स्वामी महाराजावर की स्वामी महाराज पाहून घेतील, आपल्याला विचार करायची किंवा काळजी करायची काहीच बाब नाही आहे. तर हे स्वामी महाराजांचा कृपा आपल्यावरती झाली आहे किंवा स्वामी महाराजांनी आपली जी सेवा आहे ती स्वीकार करून घेतली आहे, हे सर्वात पहिलं लक्षण आहे. दुसरा पॉईंट आहे की आपण कसं आपलं शरीर कसं बोलत आहे किंवा आपल्या स्वभावामध्ये जसं बदल होत असतो. स्वामींची कृपा असं नाही की आपण मठामध्ये गेलं किंवा आरती केली किंवा पारायण केलं, जे पण आपली सेवा आहे ती केली म्हणजेच स्वामी कृपा आपल्यावर होत असते, असं नाही. स्वामी कृपा आपल्या वागण्यातून दिसून यायला पाहिजे. जर आपलं जे काही आपलं मनुष्य आहे तर मनुष्यामध्ये गर्व, घमंड, राग, मत्सर, हेवा ह्या सगळ्या जे निर्गुण आहेत ते आपल्यामध्ये वास्तव्य करत असतात. तर जर आपल्यातील अहंकार कमी झालेला आहे, आपण दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आपण आपली तत्परता असते की बाबा एखादा व्यक्ती आलेला आहे आपल्या घरामध्ये, मठामध्ये, कुठेही आपण त्याला पाहिलेला आहे, तर तो एक त्याची परिस्थिती कमजोर आहे किंवा कोणत्याही प्रकारचा त्याचा जे आजारपण आहे किंवा त्याची आर्थिक परिस्थिती म्हणा, अशा प्रकारचा जर आपली बुद्धी येत असेल की नाही आपण त्या व्यक्तीची मदत करायला हवी, तर आपल्याला महाराजांनी चांगली बुद्धी दिली आहे आणि ह्या बुद्धीवरून आपण ओळखायचं की महाराजांनी आपल्याला चांगली बुद्धी दिली आहे. एक माणूस म्हणून वागायचा आपल्याकडून ते प्रयत्न करून घेत असतात, म्हणजे स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे, त्यांची कृपा आपल्याला मिळालेली आहे. लहानपणापासून ते प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मुलगी, छोट्या मुलांपासून ते मोठ्यापर्यंत जर आपल्याला असं वाटतं असेल की आपण प्रत्येकांसोबत चांगलं वागावं, प्रेमाने वागावं, त्यांच्या चुका त्यांना माफ करून द्यावं आणि परत एक नवीन तुमचं वागणं इतकं प्रेमळ, म्हणजे एक असतात ना की काही जण आपल्या विरोधात वागत असतात, काही जणांचं आपल्यासोबत पटत नाही किंवा काही लोकांनी आपल्याला खूप त्रास दिलेलं असतं, तरीही जर आपले विचार असं असतील की नाही जाऊ द्या, आपले घरचे आहेत, नाही जाऊ द्या,
त्यांचं ते भोगून घेतील. काही जण असं बोलतात की नाही, स्वामी महाराज पाहतात, त्यांचे कर्म ते भोगतील असं बोलतात आणि सोडून देतात आणि त्यांची चुका, त्यांनी दिलेला त्रास ते सगळं विसरून जातात आणि त्यांच्यासोबत हसत खेळत जर असत असतील. लोकांच्या चुका, इन शॉर्टमध्ये सांगू तर लोकांच्या चुका माफ करण्याची ताकद तुमच्या जर आली, प्रत्येकाशी चांगलं राहावं, चांगलं बोलावं, चांगलं वागावं, हे तुमचं वागण्यातून जर ते दिसून येत असेल तर खरंच तुम्हाला सांगते मी, साक्षात स्वामी समर्थ महाराज तुमच्यातच वास करत आहेत याचा असा अर्थ आहे. फक्त 2 तास 3 तास पूजा करायचं आणि माणसासोबत, कोणत्याही व्यक्तीसोबत एखादी सूड घ्यायची किंवा एखाद्याचा आनंद, चांगली वार्ता जर भेटली आहे, चांगलं एखादं चांगलं होत आहे आणि ते चांगलं तुम्हाला जर बघू वाटत नसेल, कोणासोबत पण तुम्हाला चांगलं राहू वाटत नसेल, एकाची तरक्की किंवा प्रगती बघून तुम्हाला आनंद वाटत नसेल, एखाद्या व्यक्ती खूप जास्त त्रासामध्ये आहे, त्याचा त्रास तुम्हाला जर जाणीव होत नसेल की नाही त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल, तर तुम्ही माणूस व्हायचं लायकीचं नाही आहे. मग देव तर तुम्हाला काय प्रसन्न होणार आहे. त्यामुळे ना, माणसाशी माणसासंग वागणे हे जे गाणं आहे याचंच म्हणणं आहे की जेव्हा तुमच्यामधलं समोरचा एका माणसाची व्यथा बघून तुमच्यामध्ये माणुसकी निर्माण झाली की नाही, तो व्यक्ती त्याची हालत खराब आहे किंवा तो व्यक्ती दुःखामध्ये आहे, त्रासामध्ये आहे, आपण त्यांची मदत करावी, ही भावना निर्माण होणेच म्हणजे साक्षात स्वामी महाराज तुमच्यामध्येच वास करत असतात. तर ही भावना आपल्याला जाणीव करून देते की नाही, स्वामी समर्थ महाराजांचा आपल्यावरती कृपा आहे. फक्त असं काही लोकांचं देखावाच असतं की नाही, त्या कुठेतरी पारायणालाच बसणार आहेत किंवा रोज मंदिरला जात आहेत. तर ही एक असते देखावा, एक असतं मनातून. काही जण घरातच बसलेले असतात, पण ते लोकांबरोबर चांगला विचार करत असतात, लोकांची मदत करत असतात, सगळ्यांसोबत चांगलं वागत असतात, हे पण आहे. तर ते आपल्यावरती डिपेंड करतात. कोण असं नाही की प्रत्येक मंदिर जाणारा व्यक्ती वाईट आहे, असं नाही म्हणायचं आहे. पण मी एक सांगत आहे की असं पण असतं आणि काही जण असे पण असतात. म्हणजे कितीही देव करून जर तुम्ही वाईट वागत असाल तर त्याचा काही अर्थ नाही आहे असं सांगायचं. आणि तिसरा पॉईंट आहे आपलं की आपण समजून घ्यायचं की आपलं कर्तव्य काय आहे. काही जण भरपूर कर्तव्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, काही जण काय असतात तर त्या ह्याच्यामध्ये बघा, तीन कॅटेगरी असते. सर्वात महत्त्वाची कॅटेगरी की आपण अध्यात्म वगैरे ते काहीच करत नाही, म्हणजे देव धर्म पूजा पाठ ह्या सगळ्या गोष्टी नाही. महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा त्या मंदिरला जाऊन येतात, एवढंच त्यांचा अध्यात्म असतो, त्यापुरतंच. त्याच्याशिवाय त्यांचा अध्यात्म काही नसतं. येतील, जेवण करतील, झोपतील, कामाला जातील, पैसा कमवतील, फक्त इतकंच. म्हणजे फक्त त्यांना भौतिक सुखामध्ये ते व्यस्त असतात. त्यांना आध्यात्मिक सुख काय आहे ते माहितीच नसतं. म्हणजे काही जण असतात जे फक्त पैसा कमवण्याच्या याच्यामध्ये किंवा चांगलं राहणं, चांगलं खाणं पिणं इतकाच असतो. त्यांचा अध्यात्मामध्ये काही रस नसतं, त्यांचं देवामध्ये काहीच रस नसतं. तात्पुरती महिन्यातून एकदा दोनदा मंदिरला जाऊन येतील, फक्त इतकाच, त्यापुरतंच. आणि दुसरे जण असतात की फक्त देव 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 आणि देवच करत असतील. घरातलं मनुष्य, घरातला एखादा व्यक्ती ते उपाशी राहून जाईल किंवा तो तडपत बसणार आहे, पण हे देव 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 देवच करत राहतील. तर स्वामी महाराज किंवा कोणत्याही देवांचं असं म्हणणं नसतं की तुम्ही मला पूर्णपणे सोडून द्या, म्हणजे माझं त्याग करा आणि फक्त भौतिक वस्तूमध्ये तुम्ही स्वतःला बिझी ठेवा, असं नसतं. आणि त्यांचं हाही म्हणणं नसतं की तुम्ही दुनिया सगळं संसाराची कामं सोडा आणि फक्त देव माझं नाव घेत राहा, असं पण नसतं. त्यांनी पृथ्वीवरती आपल्याला पाठवलेलं आहे म्हणजे आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी. आपली जबाबदारी, घरापती, आपलं मुलं आहेत, ज्यांच्या घरी वयोवृद्ध व्यक्ती असेल, सासू सासरे, आई वडील किंवा मुलं आहेत आपली आणि नवरा आहे, त्यांच्याप्रती आपली काहीतरी जबाबदारी असते. आपल्या घरातली कामं किंवा कोणी कमाई करायला जातात, म्हणजे जॉब वगैरेला जात असतात किंवा त्यांचं स्वतःचं काही पर्सनल बिझनेस वगैरे असेल, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते सगळं करून त्या उरलेल्या वेळामध्ये आपल्याला जे आहे ते आपली पूजा करायची आहे. तर असं नाही आहे ना, आपल्याला सगळ्या गोष्टी करायचं, आपल्याला अध्यात्मही करायचं आहे. देवाने आपल्याला संसारामध्ये जर अडकवलेलं आहे की तुम्ही मुलं बाळं, नवरा बायको या संसारामध्ये आपल्याला जर अडकवलेलं आहे, तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. आपण आपल्या संसाराला जोडून
म्हणजे त्या संसाराची जोड लागून आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडून आणि मग आपल्याला अध्यात्म करायचं आहे. तर आपली कर्तव्याची जबाबदारीची जाणीव आपल्याकडे करून जर तुम्हीही असं जर करत असाल की बाबा आपल्याला हे पण करायचं आहे, मुलांचे शिक्षण आहे, धनसंपत्ती आपल्याला कमवायची आहे, आपले फॅमिलीप्रती, आपल्या कुटुंबाप्रती आपले जे कर्तव्य आहे ते त्याची जबाबदारी पार पाडायची आहे. म्हणजे आपण जर सगळ्या गोष्टीमध्ये एक बॅलन्स तुमच्या आयुष्यामध्ये जर निर्माण तुम्ही केलेलं आहे, म्हणजेच स्वामी महाराजांनी तुमच्यावरती कृपा केली आहे. कारण हे सगळं जमवणं खूप अवघड असतं. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, आपण सतत देवाच्या सेवेमध्ये असतो. सतत आपल्याला काही जणांना काय असतं की काही बोललेलं जातं. जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की कोणीतरी सांगितलं, आपल्या घरातली मुलं कसं असतात किंवा काही व्यक्ती असे असतात की त्यांना सांगितलं ना की तू बाबा आज केंद्रात जा, तरच ते जातील. तुम्ही जर नाही सांगणार तर ते नाही जाणार आहे. तर असं न करता जर तुमची ऑटोमॅटिक न कोणी सांगता कितीही कामं करूनसुद्धा जर तुमची अशी ओढ असेल, नाही मला पूजाच करायची आहे, नाही मला या मंदिराला जायचंच आहे, नाही मला हे करायचंच आहे सेवा देवाची. तुम्ही सेवा म्हणजे देवांच्या मंदिरात जाणंसुद्धा सेवा आहे, देवाचं नामस्मरण करणंसुद्धा सेवा आहे, लोकांची मदत करणंसुद्धा हा देवांचीच सेवा आहे. परत त्यांचं नामाचं जाप करणं, पारायण करणं, सत्कर्म करणं, ह्या सगळ्या गोष्टी देवांना समर्पण असतो, देवांची सेवा ही याला मानली जाते. आणि अशा प्रकारे तुमचं मन, एखादी गोष्ट असते ना की काही जणांना मंदिर जायची रोज सवय असते, तर जर एक दिवशी जर त्यांची मंदिर नाही गेलं तर त्यांचं मन व्याकुळ होतो, बेचैन होतो, नाही मी आज गेले नाही. एक असतो ना ओढ असते, त्या नावाची ओढ असते. तर तसं जर तुम्हाला ऑटोमॅटिक कोणी न सांगता तुम्हाला ते ओढत असेल तर समजून घ्या की स्वामी महाराजांनी तुमच्यावरती कृपा केलेला आहे आणि तुम्ही केलेली जी सेवा आहे, तुम्ही जसं राहता, जसं वागता, ते महाराजांना प्रिय झालेली आहे. आणि त्यानंतर असतं 5वा पॉईंट की आपलं मन असं व्याकुळ होतो की आपण, काही जण मंदिरामध्ये येतात बघा, देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही ज्या गोष्टीसाठी जाताय, स्वामी महाराज किंवा कोणतेही देव ते तुम्हाला ते नक्की देत असतात. काही जण मंदिरामध्ये फक्त भौतिक सुखासाठी जात असतात की मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, किंवा माझ्या मुलांचं 12वी आहे, 10वी आहे, इंजिनिअरिंग आहे, नीट एक्झाम आहे, ह्या सगळं क्लिअर होऊ द्या, मला घर भेटू द्या, जे काही तुमची इच्छा असेल भौतिक सुखासाठी मागत असतात, तर तेही मिळत असतं. काही जण तिथे फक्त प्रसाद मिळतो, रोज प्रसाद वाटप होतो म्हणून त्या गोष्टीसाठी येतात, तर त्यांना प्रसादही मिळतो. आणि काही जण येतात की देवाला देवप्राप्ती व्हावी, तुम्ही देवांच्या चरणामध्ये समर्पित व्हायला येत असतात, तर तेही. म्हणजे जो व्यक्ती जे मागायला येत असतात त्यांना स्वामी महाराज ते नक्कीच देत असतात. त्यामुळे काय असतं, काही जण प्रसादासाठी येतात तर त्यांना प्रसाद दिलं जातं, काही जण जे मागणी करत असतात ते त्यांची मागणी पूर्ण महाराज करत असतात. तर काही जण काय करतात की ते फक्त प्रसादासाठी नसतात, काही जण त्यांचं असतं की महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावे, जी सेवा करत असतात स्वामी महाराजांची. म्हणजे एका प्रकारे जसं जागोजागी केंद्र झालेले आहेत किंवा जसे मासिक अंक आहे, किंवा एखादी सेवा मी केलेली आहे आणि मला त्याचा फायदा झाला आहे, परत त्याच याच्यामध्ये एखादी व्यक्तीला मी पाहिलं की बाबा हे अडचण आहे, तर आपण त्यांना ती सेवा सांगावी की स्वामी महाराजांची ही सेवा आहे, तुम्ही जर केलं किंवा स्वामी महाराजांचं अशी पूजा केली तर तुमचे हे प्रश्न जे आहे ते लवकरात लवकर सुटतील. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वामींचा प्रसार करणार आहे, म्हणजेच स्वामी महाराजांनी तुमच्यावरती कृपा केलेली आहे याचा असं अर्थ असतं. कारण जेव्हा आपल्यावरती कृपा होते स्वामी महाराजांची आपल्यावरती, काही जण याच्यात पण 2 कॅटेगरी असते, काही जणांना सेवा करतात त्यांना मेवाही मिळतो, पण ते लोकांना सांगत नाही की बाबा हा एक सेवा आहे जे मी केलेली आहे, माझं चांगलं झालेलं आहे, तुम्ही पण करा, तुमचंही चांगलं होणार आहे. काही जण स्वतःपुरतं मर्यादित ठेवत असतात, नाही महाराजांनी माझं चांगलं केलं आहे ना, म्हणजे ती गोष्ट मी दुसऱ्यांना सांगणार नाही, नाहीतर दुसऱ्यांचंही चांगलं होईल, मग त्यांना ह्यांना त्रास होणार आहे. त्यांची इच्छा असते की फक्त महाराजांनी माझं चांगलं करावं, इतरांचं चांगलं करू नये. मग काही जण ती सेवा दाबून ठेवत असतात, लपून ठेवत असतात, स्वतःपुरतं मर्यादित ठेवत असतात. तर असं न करता
समोरचा ज्यांना जे आयुष्यामध्ये अडथळे असतील, जे प्रश्न असतील, त्यांना ती सेवा सांगणे, म्हणजे त्यांच्यापर्यंत स्वामी महाराजांचा प्रचार प्रसार करणे, लोकांचे प्रश्न सोडवणे, अशी ज्यांची भावना असेल त्यांच्यावरती स्वामी महाराज प्रसन्न झालेले आहे, त्यांच्यावरती कृपा केलेल्या आहेत आणि अखंड आशीर्वाद स्वामी महाराजांचा त्यांच्यावर राहील. अशा या गोष्टीवरून आपण सांगू शकतो. या गोष्टी तुमच्यासोबत जर होत असेल, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा वादळ आलेला आहे, खूप मोठा वादळ आलं आहे, तरीही तुमचं मन शांत आहे, तुम्हाला रात्री समाधानाची शांत झोप लागत असते. आपल्या भविष्यामध्ये काय होणार आहे, आज जेवायला काहीच नाही तुमच्याकडे, तरी पण तुम्हाला जर असं वाटत असेल की आज माझ्याकडे जेवायला काहीच नाही आहे, पण उद्या काय होणार आहे या गोष्टीची भीती तुमच्या मनामध्ये नसते. कारण तुमच्या मनामध्ये असं वाटतं की नाही, एक प्रचंड बळ पाठीशी आपल्या मागे आहे, स्वामी महाराजांची शक्ती, स्वामी महाराजांचं बळ आपल्या पाठीशी आहे, एक खात्री तुमच्या मनामध्ये असते, म्हणून तुम्हाला शांत झोप लागत असते. जेव्हा ओंजळ भर नसलेली तुमच्या घरामध्ये तरी तुमचं मन तृप्त असते, तेव्हा समजायचं की स्वामी महाराजांचा हात नेहमी तुमच्या पाठीवर आहे. एकदा त्यांचे बोट जर धरले की मग आपण आपले राहतच नाही. जे तिथे नेतील स्वामी महाराज तिथे आपण जाऊया आणि त्यांच्या इच्छेने आपण ते कार्य करूया. जर अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होत असतील तर तुमचं आयुष्य सार्थक झालेलं आहे आणि नक्की तुम्हाला मोक्ष मिळणार आहे आणि तुमची भक्ती ही 16 नंबरी सोन्यासारखी आहे असं तुम्ही समजून घ्या. अशा यामधल्या जे पण मी सांगितलेलं आहे, कितीही प्रश्न असले तुमच्या आयुष्यामध्ये, कितीही परिस्थिती विकट असली तरी तुम्हाला असं वाटत असेल नाही, ब्रह्मांडाचे चालक पालक त्यांचा हात माझ्यावरती आहे, म्हणजे समजून घ्या की स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती झालेली आहे. अरे जो ब्रह्मांड चालवतात त्या काही तुमचं घर नाही चालवू शकत का? त्याच्यामुळे अजिबात भीती, कोणतीही प्रकारची मनामध्ये सामंजस्य ठेवा. काही तुम्ही विचार करू नका दुभाग असं की महाराज आहेत का नाही, त्यांनी माझ्यावर कृपा करतील का नाही. बिनधास्त त्यांच्या नामस्मरणात आपलं आयुष्य घालवा. आपल्या कर्तव्याची जाणीव करून, आपलं कर्तव्य पार पाडून, आपले नित्यकर्म करून आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. आणि साक्षात ब्रह्मांड नायक जो पूर्ण विश्व चालवतात, तुमचं घरही चालवतील आणि तुम्हाला मोक्षाची प्राप्तीही करून देतील. तर कितीही संकट येऊ द्या, पण स्वामी महाराजांचा हात कधी सोडू नका. स्वामी महाराजांची तुमच्यावरती कृपा झालेली आहे. श्री स्वामी समर्थ.